नमस्कार. आज 30 सप्टेंबर 2024 एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आवडता विषय आपल्या दृष्टीनं तो म्हणजे प्री ब्लूम जीए. फ्लावरिंग येण्या अगोदर जो जीए आपण देतो, जिब्रेलिक ॲसिडचे ट्रीटमेंट करतो, त्याला आपण प्री ब्लूम जीए असं म्हणतो. घडाच्या लांबीसाठी, पाकळ्याच्या लांबीसाठी, पाकळ्यातलं अंतर वाढावं यासाठी या जीएचा आपण वापर करतो. बऱ्याच वेळेला या घडाच्या लांबीसाठी, पाकळ्याच्या लांबीसाठी आणि पाकळ्यातल्या अंतर वाढण्यासाठी हव्यासापोटी आपण या जीएचा वापर चुकीच्या पद्धतीनं करतो. आणि असा जर चुकीच्या पद्धतीनं वापर झाला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला फ्लावरिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळ आणि कूज या स्वरूपात भोगावे लागतात. हा प्री ब्लूम जीए कधी द्यायचा आणि कधी नाही द्यायचा हे ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. सरसकट सर्वच प्लॉटमध्ये प्री ब्लूम जीएचा वापर करावा लागतो अशी परिस्थिती नसते, किंवा सरसकट सगळ्याच क्लायमॅटिक कंडिशनमध्ये म्हणजे अर्ली कटिंगमध्ये, मिडल कटिंगमध्ये आणि लेट कटिंगमध्ये ह्या सर्वच क्लायमॅटिक कंडिशनमध्ये प्री ब्लूमचा जीएचा वापर सर्रास करावा लागतो असं नसतं. बऱ्याच वेळेला आपल्याकडं वातावरण अशा पद्धतीचं असतं किंवा त्या वेली अंतर्गत ताकद किंवा एनर्जी किंवा ग्रोथ इतकी मोठी असते की अशा वेळेला प्री ब्लूम जीएचा वापर करणं योग्य ठरत नसतं. बऱ्याच वेळेला आपल्याकडं वातावरण इतकं चांगलं असतं की त्या वेली अंतर्गत जिबरेलिनच्या पातळी आपोआपच वाढत असतात आणि मग अशा वेळेला बाहेरून जीए द्यायची गरज भासत नसते. किंवा बऱ्याच वेळेला त्या वेली अंतर्गत ग्रोथ किंवा वेलीची ग्रोथ काडीची असेल अगर घडाची असेल ती इतकी परफेक्ट असते, इतकी चांगली असते की त्यावेळेला जीएचा वापर करणं गरजेचं नसतं. आणि अशा वेळेला जर आपण जीएचा वापर केला तर कदाचित त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला वेलीची इंटरनल कंडिशन अतिशय खराब असते. वेगवेगळ्या ताणामध्ये ज्यावेळेला वेल असते अशा वेळेलासुद्धा हा जीएचा वापर करणं चुकीचं ठरतं. त्याचबरोबर काही वातावरणाची परिस्थिती काही वेळेला अशी असते की त्यावेळेलासुद्धा हा प्री ब्लूमच्या जीएचा वापर करणं चुकीचं ठरतं. ह्या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधनं घेतो आहे. आपला सर्वच बागायतदारांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे प्री ब्लूम जीए, आणि तो जिव्हाळ्याचा असल्यामुळं बऱ्याच वेळेला याचा चुकीचा वापर आपण करतो. पूर्वी बघा की जीएचा वापर, हा प्री ब्लूम जीएचा वापर आपल्याकडनं केला जायचा की ज्याच्यामध्ये मुख्य टार्गेट जे होतं ते म्हणजे घडाची लांबी मिळवणं, पाकळ्याची लांबी मिळवणं, पाकळ्यातलं अंतर वाढवणं, की जेणेकरून घड सुटसुटीत होईल आणि त्याच्यामध्ये रोग कमी राहतील किंवा मण्यांची जी काही ठेवण असेल ती योग्य प्रकारे होईल, यासाठी आपण ह्या प्री ब्लूमचा जीएचा वापर पूर्वी करत होतो. कालांतरानं मार्केटमध्ये अशी काही प्रोडक्ट येत राहिले, काही संशोधनं होत राहिली, काही बायोस्टिम्युलंट किंवा काही सप्लिमेंटच्या नावाखाली काही प्रोडक्ट आले की हे जे जीए काम करतं तशाच प्रकारचं काम करणारे बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये आले. ॲक्च्युली जिब्रेलिक ॲसिड जे काम करतं त्याच्यामध्ये सेल इलॉंगेशन हा महत्त्वाचा भाग असतो. परंतु काही बायोस्टिम्युलंटचा वापर करून किंवा काही सप्लिमेंटचा वापर करून हे काम आपण वेगळ्या पद्धतीनं पण करून घेऊ शकतो. आणि अशीच बरीच टेक्नॉलॉजी ह्या मागच्या काही वर्षामध्ये डेव्हलप झाली. आणि मग अशी टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये आली असेल तर जीएचा वापर करताना आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. आपण जीएचा पण वापर हल्ली करतो आणि ह्या नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीचा पण वापर आपण करतो. याच्यामध्ये एक पहिली गोष्ट होती की खर्च कारण नसताना वाढून जातो, आणि दुसरी गोष्ट होती की याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
आता आपण बघतो की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे चांगले चांगले सीवीड एक्स्ट्रॅक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत, काही बायोस्टिम्युलंट मार्केटमध्ये आलेले आहेत, काही सप्लिमेंट मार्केटमध्ये आलेले आहेत की ज्यांचा जर वापर आपण ह्या प्रीब्लूम अवस्थेमध्ये केला तर पानांची वाढ मिळते, फुटींची वाढ मिळते, शेंड्याची वाढ मिळते, त्याचबरोबर घडाची सुद्धा आपल्याला वाढ मिळते. मग असे प्रोडक्ट जर आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं काम करणारे किंवा सुरक्षित पद्धतीनं काम करणारे असतील तर अशा वेळेला आपण जीएचा अतिरेक करायला नाही पाहिजे किंवा हव्यास करायला नाही पाहिजे. हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि याचा आपण सर्रास वापर करतो. मग याचा जर वापर आपण करतोय आणि त्यानुसार आपल्याला जर का घडाची ती लांबी थोडीफार मिळते किंवा बऱ्यापैकी मिळते तर आपण पुन्हा खर्च वाढवण्यासाठी आणि रिस्क वाढवण्यासाठी जीएचा वापर टाळला पाहिजे. बघा की हा जो प्रीब्लूमचा जी आहे तो पूर्वी 21व्या दिवशी किंवा 22व्या दिवशी कटिंगनंतर वापरला जायचा, परंतु आता एक बागायतदारांच्यामध्ये अशी क्रेज आलेली आहे की अगदी 17-18 दिवसाला सुद्धा आपण हा जीए वापरतो, 21-22 दिवसाला सुद्धा आपण जीए वापरतो आणि त्याचबरोबर 27-28 दिवसाला पण हा जीए आपण वापरायला चालू केलेला आहे. इतक्या मोठ्या स्वरूपात किंवा अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण हा जीए वापरतो त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम निश्चितच आपल्याला पुढं वेगवेगळ्या लक्षणांमधून दिसतात. खरं तर 21-22 हा दिवस जो ठरवला गेला त्याला काहीतरी कारण आहेत. तुम्ही जर बारकाईनं बघितलं की आपण ज्या दिवशी पेस्ट लावत असतो त्या दिवशी जर का तो डोळा ज्याच्यामध्ये तो घड आहे तो जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर सूक्ष्मदर्शकाखाली तो डोळा किंवा तो घड आपल्याला सुईच्या टोकासारखा लहान दिसतो. आणि 7व्या-8व्या दिवशी पेस्ट लावल्यानंतर आपण बघतो की आपल्या उघड्या डोळ्यांनी व्यवस्थितपणे आपण त्या घडाला बघू शकतो. याचा अर्थ असा आहे की पेस्ट लावल्यापासून पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये त्या डोळ्याच्या आतमध्ये त्या घडाची जी वाढ झालेली होती ती किती स्पीडनं झाली आपण कल्पना करू शकतो. मग हळूहळू काय होतं की हे जे स्पीड आहे, हा जो वेग आहे घडाच्या वाढीचा, तो जसजसं दिवस पुढे जातील तसतसा तो हळूहळू कमी कमी व्हायला लागतो. आणि मग 21व्या दिवशी 22व्या दिवशी एक अशी स्टेज येते की ज्या वेळेला या घडाची नॅचरल लांबी परत एकदा बूस्ट व्हायला चालू होऊन जाते. आणि म्हणून आपण यावेळेला 21व्या दिवसाचा जे देतो की जी नॅचरल घडाची लांबी आहे, नैसर्गिक वाढणारी लांबी आहे, त्याला थोडंसं टच करावं, थोडंसं त्याला वाढवावं, यासाठी आपण या पिरियडमध्ये एक जे देतो. अशाच प्रकारची घडाची नैसर्गिक लांबी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते ती म्हणजे फ्लावरिंगमध्ये. हे 3 टप्पे आहेत. पेस्ट नंतरचे 6-7 दिवस, त्यानंतर 21 दिवसानंतरचे पुढचे 6-7 दिवस आणि फ्लावरिंगच्या नंतर किंवा पूर्ण फ्लावरिंगचा पिरियड, ह्या 3 टप्प्यामध्ये नैसर्गिकरित्या घडाची लांबी फास्ट वाढत असते. आणि म्हणून 21व्या दिवशी जी लांबी नैसर्गिकरित्या वाढायला लागलेली आहे, आपण बघतो की त्यावेळेला घडाचा कलर चेंज व्हायला चालू होऊन जातो. तर त्या लांबीला थोडंसं पुशअप करण्यासाठी आपण इथं 21व्या दिवशी या जीएचा वापर करत असतो. आता आपण 21व्या दिवशी वापर करता करता तो 17-18 दिवसाला पण करायला लागलो आणि 27-28 दिवसाला पण करायला लागलो. याच्या पाठीमागं कारण काय होतं की हव्यास. दुसरं एक कारण याच्या पाठीमागं असं होतं की बऱ्याच लोकांना असं जाणवलं कदाचित की 21व्या दिवशी मी जीए दिला परंतु त्याचे रिझल्ट नाहीत मिळाले, त्या मानानं लांबी नाही वाढली घडाची, म्हणून लोकांनी असे फंडे काढले की चला 17-18 दिवसाला एक जीए देऊ, 27-28 दिवसाला एक जीए देऊ. पण 21व्या दिवशी दिलेल्या जीएचं काम का झालं नाही, कार्य का झालं नाही याचा आपण विचार करत नाही. खरं तर प्रीब्लूमच्या अवस्थेमध्ये याच ठिकाणी फक्त 21-22 दिवसाला जीए जाणं अपेक्षित धरलं जातं. ते पण मी सांगितलं की जर का ग्रोथ चांगली असेल, वेलीची वाढ चांगली असेल, वातावरणाची परिस्थिती चांगली असेल तर हा 21व्या दिवशीचा जीए सुद्धा द्यायची गरज नाही. आणि जर तुम्ही ह्या पहिल्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये बायोस्टिम्युलंटचा वापर करत असाल, सप्लिमेंटचा वापर करत असाल किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्टचा वापर करत असाल तर हा जीए द्यायची शक्यतो गरज पडत नाही. एक महत्त्वाचं आहे की हा जो जीए आहे ना, हा जीए
मानलं जातं की एक संजीवक आहे जिब्रेलिक ॲसिड हे. हा GA वेल जर का व्यवस्थितपणे काम करत असेल, अतिशय नॉर्मल कंडिशनमध्ये असेल तरच हा GA अलाउड आहे. वेल जर स्ट्रेसमध्ये असेल, मग तो कदाचित थंडीचा ताण असेल, अति कडाक्याच्या थंडीचा, अति टेम्परेचर असेल, अति पाणी कमी असेल, अति पाणी जास्त झालं असेल, अशा परिस्थितीमध्ये किंवा वेली अंतर्गत काहीतरी गडबड आहे की ज्याच्यामुळे वाढ होत नाही वेलीची, अशा वेळेला हा GA टाळला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की फुटींची वाढ होण्यासाठी सुद्धा काही लोक या GAचा वापर करतात. ॲक्च्युली GA हे अन्नद्रव्य नाही. जिब्रेलिक ॲसिड हे एक संजीवक आहे, हार्मोन आहे. याच्यामुळं सेल इलांगेशन होतं, तुम्हाला वाढ झाल्यासारखी वाटते, परंतु ती ॲक्च्युली वाढ नसते. पेऱ्यातलं अंतर वाढतं, पानाचं सरफेस वाढतो, म्हणजे वाढ झाली असा त्याचा अर्थ होत नाही. हा जो GA आहे, हा GA कधी वापरावा आणि कधी नाही वापरावा त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेतोय. ह्या प्रीब्लूम GAच्या बाबतीत एक मानलं जातं की ज्या दिवशी हा GA तुम्ही देणार आहे, भले तुम्ही हँड डिपिंगच्या माध्यमातून द्या, अगर स्प्रेच्या माध्यमातून द्या, हा GA ज्या दिवशी तुम्ही देताय त्याच्या अगोदरचे 3-4 दिवस आणि त्याच्यानंतरचे 3-4 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश त्या वेलीला मिळाला पाहिजे. ही पहिली आणि अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे. ज्या दिवशी तुम्ही हा GA देता त्याच्या अगोदरचे 2-3 दिवस आणि त्यानंतरचे 2-3 दिवस स्वच्छ दिवसभर सूर्यप्रकाश त्या वेलीला मिळाला पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे हा प्रीब्लूम GA देण्याच्या पाठीमागची. जर तुम्ही हा सूर्यप्रकाश मिळत नसेल आणि जर तुम्ही GA देत असाल तर त्याचे सर्व वाईट परिणाम फ्लावरिंगमध्ये गळी कुजेच्या माध्यमातून आपल्याला भोगावे लागतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये जर वापसा नसेल, जास्त दलदल असेल तर हा GA टाळला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की साधारणपणे 20 दिवस ते 23 दिवस या कालावधीमध्येच, अर्थात तुमची बाग कितव्या दिवशी पोंगा स्टेजला आलेली आहे त्याच्यावर 20 का 23 हे डिपेंड राहणार आहे. पण 20 ते 23 दिवसाच्या दरम्यान, जास्तीत जास्त 24 दिवसाच्या दरम्यान, जर का लेट कटिंग असेल नोव्हेंबरचं तर 24 दिवसापर्यंत हा GA कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यानंतर मात्र फ्लावरिंगपर्यंत कुठल्याही प्रकारचा GA प्लॉटमध्ये जायला नाही पाहिजे. अजून एक कंडिशन या GAच्या बाबतीत अशी आहे की हा GA देताना जर का वेल ताणामध्ये असेल, कुठल्याही प्रकारच्या ताणामध्ये असेल, स्ट्रेसमध्ये असेल तर हा GA टाळला पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या स्वरूपामध्ये डावणीचा प्रादुर्भाव जर प्लॉटमध्ये झाला असेल तर हा GA टाळला पाहिजे. अशा पद्धतीनं जे नियम आहेत हा प्रीब्लूम GA द्यायचे, हे जर का नियम आपण पाळले आणि हा जर GA आपण दिला तर त्याचे फायदेच आपल्याला जास्त मिळतील. परंतु चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीनं आपण जर हा GA वापरला तर त्याचे तोटेच आपल्याला जास्त मिळतील. या प्रीब्लूम GAच्या बाबतीत अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फ्लावरिंग संपेपर्यंत असं मानलं जातं की फ्लावरिंग संपेपर्यंत म्हणजे सेटिंग पूर्ण होईपर्यंत एक वेळचा GA हा 20 ppmच्या पुढं बिलकुल गेला नाही पाहिजे. बघा, मी परत एकदा काय सांगतोय की फ्लावरिंग संपेपर्यंत म्हणजे सेटिंगच्या कालावधीपर्यंत, पोंगा स्टेजपासून सेटिंगच्या कालावधीपर्यंत तुम्ही जर GA देत असाल तर एका वेळच्या ॲप्लिकेशनचा GA हा 20 ppmच्या पुढं जाता कामा नये. बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोक 22 ppm, 25 ppm, 30 ppm अशा पद्धतीने हे प्रीब्लूमचे GA घेतात. हे अतिशय धोकादायक आहे. फ्लावरिंगमध्ये सुद्धा जर तुम्ही GA देत असाल त्याची वेगवेगळी कारणं आहेत, आपण एखाद्या व्हिडिओमध्ये ते बघूया. परंतु फ्लावरिंगमध्ये सुद्धा जर GA तुम्ही देत असाल वेगवेगळ्या कारणांसाठी तर तो GA सुद्धा 20 ppmच्या पुढं एक वेळचा गेला नाही पाहिजे. तुम्ही 15-15 ppmनं, 20-20 ppmनं, काही दिवसाच्या अंतरानं 2 वेळा देऊ शकता, पण एक वेळचा
हा 20 ppmच्या पुढे जाता कामा नये, याची खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे. हा जो GA आहे याचे जसे फायदे आहेत या प्रीब्लूमच्या GAचे, जसं आपण बघितलं की घडाची लांबी वाढवणं, पाकळ्यातलं अंतर वाढवणं, सेटिंगनंतर आपल्याला थिनिंग सोपं जाणं, हे जे काही याचे फायदे आहेत त्याच्याबरोबर याचे तोटेसुद्धा मोठ्या स्वरूपात आहेत. आणि हल्ली जर आपण आपल्या प्लॉटमध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट, बायोस्टिम्युलंट, सप्लिमेंट यांचा जर वापर करतोय तर या GAचे फायद्याच्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. ह्या GAचा सगळ्यात मोठा तोटा आहे तो फ्लावरिंगमधल्या गळी कुजीच्या संदर्भातला. चुकीच्या पद्धतीनं हा जर GA वापरला तर निश्चितच फ्लावरिंगमध्ये जी गळकूज होते त्या गळकुजीच्या पाठीमागे जी बरीचशी कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे हा प्रीब्लूम GA. आणि 26-27 दिवसाला किंवा 27-28 दिवसाला जर GA दिलेला असेल तर तो 100% फ्लावरिंगमधल्या गळीकुजीसाठी कारणीभूत राहतो. याच्या पाठीमागचं कारण समजावून घ्या. मी सांगितले की पेस्ट लावल्यानंतरचे 6-7 दिवस, 21 दिवसाच्या दरम्यानचे 4-5 दिवस आणि फ्लावरिंगमधले जे काही कालावधी असेल 5-6 दिवसाचा, 10 दिवसाचा, या कालावधीमध्ये नैसर्गिकरित्या घडाची लांबी फास्ट वाढत असते. आणि अशा वेळेला जर का त्या घडाला अन्नसाठा तितका मिळत नसेल, वातावरणाच्या कारणानुसार ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय, दलदल आहे, किंवा काही एप्रिल कटिंगमध्ये लवकर पानगळ झालेली होती, एप्रिल कटिंगमध्ये जास्त काळ ढगाळ वातावरण होतं, जसं आता यावर्षी आपण सांगलीमध्ये बघितलं, आणि मग या कारणानं जर एप्रिल कटिंगमध्ये अन्नसाठा झालेला नसेल आणि जर अशा पद्धतीचा तुम्ही GA जर ऑक्टोबर कटिंगला देत असाल तर त्याचा जवळचा संबंध आहे तो गळीकुजीशी आहे. म्हणून मानलं जातं की हा जो प्रीब्लूम GA आहे ना तो हल्लीच्या काळामध्ये देताना अतिशय विचार करून द्यावा लागतो. फ्लावरिंगमधला गळकूज आणि कॉइलिंग याचा जवळचा संबंध या GAशी आहे. मानलं जातं की हा GA ज्यावेळेला आपण देतो त्याला तो 10 दिवसापर्यंत कार्य करत राहतो. 10 दिवसानंतर आपोआपच त्याचं कार्य संपायला चालू होऊन जातं. म्हणून 21 दिवसाला ज्यावेळेला तुम्ही GA देता त्याचं कार्य साधारणपणे 30 ते 31 दिवसापर्यंत चालतं. आणि बरोबर आपण बघतो की 32, 33, 34 दिवसाला आपल्याकडे फ्लावरिंग चालू होतं. याचा अर्थ आहे की फ्लावरिंग चालू होताना तो जो आपण 21व्या दिवशी दिलेला GA आहे त्याचा इफेक्ट संपलेला असतो. पण जर का तुम्ही 27-28 दिवसाला GA देत असाल तर त्याचा इफेक्ट 37-38 दिवसापर्यंत राहतो. आणि फ्लावरिंगचे जे 3 टप्पे आपण मानतो, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा फ्लावरिंगचा, ह्यातला पहिला जो टप्पा आहे तो टप्पा अतिशय GAला सेन्सिटिव्ह असतो. म्हणून बघा की टोपणं उचकटायला चालू झाली, अंडागळ आपण म्हणतो, अशा वेळेला जर GA गेला तर प्लॉटमध्ये गळकूज मोठ्या स्वरूपात दिसते. फ्लावरिंगमधला GAसुद्धा कधी रिकमेंडेशन दिलेलं आहे तर 25% फ्लावरिंगच्या नंतर. ह्या फ्लावरिंगचे जर आपण 3 टप्पे केले, 0 to 25%, 25 ते 50% आणि 50% ते समजा 100%, असे जर का आपण 3 टप्पे केले तर यातला जो पहिला टप्पा आहे 2-3 दिवसाचा, जो फ्लावरिंग स्टार्ट होतानाचा टप्पा मानला जातो, याच्यामध्ये जर GAचा इफेक्ट चालू असेल की जो आपण GA 27-28 दिवसाला दिलेला आहे तर त्याचे वाईट परिणाम गळीकुजीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. म्हणून माझी एक विनंती आहे सर्व शेतकरी बंधूंना की हा 27-28 दिवसाचा जो GAचा नवीन फॅड आपण जे आणलेला आहे ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. तुम्हाला द्यायचंच असेल तर 21-22 दिवसाला प्रीब्लूमचा GA द्या. परिस्थिती बघून, जसं मी सांगितलं की ज्या दिवशी GA देणार आहात तुम्ही त्याच्या 2-3 दिवस अगोदर आणि 2-3 दिवस नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश दिवसभर त्या वेलीला मिळाला पाहिजे आणि जमिनीमध्ये वापसा असला पाहिजे. अशाच वेळेला हा प्रीब्लूम GA द्यायला आपण खरं तर दिला पाहिजे, तर त्याचे चांगले फायदे आपल्याला मिळू शकतात. अन्यथा त्याचे वाईट इफेक्टच जास्त आपल्याला दिसतात. आजच्या या प्रीब्लूम GAच्या पहिल्या भागामध्ये आपण इथं थांबतोय. पुढच्या भागामध्ये जर मी प्रीब्लूम GA देणार नाही तर घडाची लांबी कशा पद्धतीनं घ्यायची याच्याविषयी आपण चर्चा करतो. धन्यवाद.